घरापासून दूर असले आणि आईच्या हातची उबदार चव हवी असेल तर ही डाळ तुम्ही एकदा नक्की करून बघा। तुम्ही म्हणाल की घरापासून दूर आणि आईच्या हातची डाळ कशी खायची, तर मी एक डाळीचं प्रीमिक्स दाखवलं आहे। जे घरापासून दूर राहतात, ऑफिससाठी किंवा कामासाठी घरापासून खूप लांब राहतात, मुलंसुद्धा शिक्षणासाठी खूप लांब राहतात, त्यांना जर आईच्या हातची कधी चव हवी असेल, गरम गरम मस्त वरम भात त्यावर तूप असं जर काही हवं असेल तर हे डाळीचं प्रीमिक्स तुम्ही नक्की बघा आणि करासुद्धा। अगदी सोप्या पद्धतीने सांगते मी तुम्हाला। सगळ्यात अगोदर मुगाची डाळ घ्यायची आणि मसुराची डाळ घ्यायची, दोन्ही सारख्या प्रमाणात घ्यायच्या। त्या बारीक गॅसवर व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायच्या। भाजून घेतल्यानंतर व्यवस्थित मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची। त्यानंतर काय करायचं, एक कढई घ्यायची। कढईमध्ये आपल्याला अगदी पाणी न टाकता कोरडी फोडणी द्यायची। पहिले तेल घालायचं कढईत, त्यानंतर मोहरी जिरं घालायचं, कढीपत्ता, लाल मिरच्या, थोडे मेथीदाणे घालायचे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं। हे सगळं परतून झालं की आपण जी डाळीची पावडर करून ठेवली होती ती डाळीची पावडर त्यात घालायची। त्यानंतर त्यातसुद्धा थोडं हळद घालायची, लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि गरम पाणी घालायचं, टोमॅटो आणि कोथिंबीर घालायची। इतकी मस्त लागते ही डाळ, तुम्ही नक्की करून बघा। तुमच्या मुलांनासुद्धा तुम्ही हे डाळीचं प्रीमिक्स पाठवू शकता किंवा तुमचे घरचे कोणी जर ऑफिससाठी कामासाठी घरापासून लांब राहत असाल तर त्यांनासुद्धा तुम्ही हे डाळीचं प्रीमिक्स पाठवू शकता। हे साधारण 1 महिना तरी टिकते। त्यामुळे तुम्ही जर घरापासून दूर राहतात आणि बाहेर मेसमधले जेवण करून पण खूप जण कंटाळतात, त्यामुळे जर घरची चव पाहिजे असेल तर तुम्ही हे डाळीचं प्रीमिक्स वापरून अगदी 5 मिनिटात, म्हणजे मी 5 मिनिट पण खूप सांगितले तुम्हाला, आपल्याला फक्त ती पावडर टाकून गरम पाणी टाकायची आणि उकळी घ्यायची आणि लगेच मस्त गरम गरम भातावर ही डाळ घ्यायची। नक्की तुम्हाला आवडली असेल रेसिपी तर करून बघा। तुमच्या मुलांनासुद्धा तुम्ही देऊ शकता आणि तुमच्या मैत्रिणींना ही व्हिडिओ नक्की शेअर करा किंवा तुमच्या नातेवाईकांनासुद्धा ही व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण घरापासून जे लांब राहतात ते घरातल्या जेवणासाठी फार एकदम आसुसलेले असतात। त्याच्यामुळे तुम्ही त्यांना असे प्रीमिक्स करून देऊ शकता। अगदी सगळेच तर नाही आपण घरातले करून देऊ शकत, पण गरम गरम वरम भात जर कधी खाऊशी झाला तर तुम्ही हे डाळीचे प्रीमिक्स तुमच्या घरच्यांना नक्की पाठवू शकता किंवा देऊ शकता। आपण फ्रीजमध्ये ठेवले तर हे 1 ते 1.5 महिना राहते आणि वरती 20 ते 25 दिवस तर आरामात राहील। फक्त फोडणीत पाण्याचा अजिबात आणि ऑफिसला जाणाऱ्या बायकांसाठी सुद्धा ही ट्रिक खूप महत्त्वाची आहे। तुम्ही सुद्धा बरणीत असे डाळीचे प्रीमिक्स करू शकतात, त्यामुळे तुमच्या ऑफिसवरून आल्यानंतर किंवा जाताना अजिबात धावपळ होणार नाही। प्लीज तुम्हाला जर व्हिडिओ आवडली असेल तर शेअर करायला नक्की विसरू नका आणि सबस्क्राईब नक्की करा। तुम्ही मला खूप भरभरून खूप छान प्रतिसाद दिला, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद। लवकर भेटू आपण अशाच नव्या छान छान सोप्या रेसिपीज आणि ट्रिक घेऊन। तोपर्यंत बाय बाय।